आज बनवते मस्त चमचमीत असा मसाले भात। यासाठी 2 ते 3 वांगी मी स्वच्छ धुवून घेतली, उभे पातळ काप करून पाण्यामध्ये भिजत घातली, नाहीतर ती काळी पडू शकतात। अर्धी वाटी मटार घेतले आहेत, 5 ते 6 तोंडली उभी चिरून घेतली आहे। मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतला आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। तसंच 1.5 वाटी कोलम तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवला होता। आता कढईमध्ये घेतलं आहे तेल, त्यानंतर मी यामध्ये काजूचे तुकडे घातले आहेत, काजू घातले आहेत 5 ते 6 आणि त्यानंतर 3 काळी मिरी, 2 लवंग, 1 तमालपत्र आणि छोटा दालचिनीचा तुकडा घातला आहे। हे छान असं परतल्यावर मी उभा पातळ चिरलेला कांदा यावर घातला। कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये थोडासा हिंग, अगदी थोडी हळद, तसंच धणा जिरा पावडर अर्धा चमचा घातली आहे। आता इथे मी ही जी हिरवी पेस्ट घालते आहे ती मी कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट केली होती ती यामध्ये घातली, छान अशी परतून घेतली। आता इथे मी मालवणी मसाला घालते आहे। मालवणी मसाला मी 1.5 चमचा घातलेला आहे, तुम्हाला तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार यामध्ये मसाला तुम्ही घालू शकता। आता हे छान असं एकजीव करून घेते। यामध्ये आता भाज्या घालायच्या आहेत। सगळ्यात आधी मी वांगी आणि मटार घालते आहे, ती तेलावर छान असं परतून घेतल्यानंतर जी तोंडली चिरून ठेवली होती ती यामध्ये घालते आहे। तोंडली घातल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा। आता या भाज्या परतेपर्यंत मी यामध्ये वापरणारं जे पाणी आहे ते उकळण्यासाठी ठेवून दिलं आहे। तांदळाचं प्रमाण मी 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे, तर मी इथे पाणी 3-3.5 वाट्या मी पाणी घेतलं आहे, कारण यामध्ये भाज्यासुद्धा आपण घालतो आहे, त्यामुळे पाणी थोडं दुपटीपेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आहे। आता पाणी गरम होत आहे तोपर्यंत मी यामध्ये तांदूळ घातला आहे। तांदूळ छान असा हलक्या हाताने परतायचा, नाहीतर त्याचे तुकडे होऊ शकतात। आणि छान असा परतून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। चवीपुरतं मीठ घातल्यानंतर जे गरम पाणी करत ठेवलं आहे ते यामध्ये घालायचं। गरम पाणीच यामध्ये नक्की वापरा, कारण त्यामुळे रंग खूप छान येतो आणि मसाले भात आपला लवकर शिजतो। आता इथे बघू शकता पाणी घातल्यानंतर मी छान असं हे एकजीव करून घेणार आहे आणि त्यानंतर शिजण्यासाठी ठेवून देणार आहे। आता शिजताना सगळ्यात आधी अर्धवट झाकण ठेवायचं, नाहीतर आपला हे जे पाणी आहे ते ओतू जाऊ शकतं, त्यामुळे अर्धवट उघडं ठेवायचं झाकण आणि त्यातलं पाणी थोडं कमी होईपर्यंत मीडियम गॅसवर ठेवून द्यायचं। आता इथे बघू शकता 10 मिनिटानंतर यातलं पाणी आटलं आहे। आता पूर्ण झाकण बंद करून गॅस अगदी मंद करून 15-20 मिनिटं भात मुरण्यासाठी ठेवून द्यायचा। खूप छान असा मसाले भात तयार होतो, अतिशय मऊसूत असतो। आणि आता यामध्ये 2 चमचे मी तूप घालते आहे। तूप छान असं यामध्ये एकजीव करून घेते आहे। आता फक्त वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर पेरून मस्त असा मसाले भात खाण्यासाठी तयार आहे। या पावसामध्ये हा चमचमीत मसाले भात नक्की करून बघा। चॅनलवर मी अजून एका मसाले भाताची रेसिपी ऑलरेडी शेअर केली आहे, ती बघितली नसेल तर नक्की बघून घ्या। कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।